महाराष्ट्र राज्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर तालुका आहे। याच लातूर जिल्ह्याला फार मोठा वारसा आहे, परंतु याच लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आंबेडकरी समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे या पुतळ्यासमोर अशोक स्तंभाची मागणी करत आहे, तरी सुद्धा हे काम होताना दिसत नाही। याला जाणीवपूर्वक कोणतरी शक्ती, मनुवादी शक्ती जाणीवपूर्वक विरोध करताना दिसत आहे। यासाठी माझे बौद्ध बांधव इथे उपोषणास बसलेले आहेत, परंतु बौद्ध बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव, ओबीसी बांधव, इतर समाजाचे बांधव सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यांची मागणी आहे की या चौकामध्ये हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे लातूर नांदेड राष्ट्रीय महामार्ग, या चौकामध्ये अशोक स्तंभ बसवण्यात यावा अशी मागणी आपल्या माध्यमातून करण्यासाठी मी स्वतः इथे आलेलो आहे। या आंदोलनाला मी पाठिंबा दिलेला आहे। माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करत आहे की याची त्वरित दखल घ्यावी। माननीय मुख्यमंत्री साहेब, दलित समाजाच्या व्यथा समजून घ्या। दलित समाजाचा तरुण कार्यकर्ते उपोषणास बसलेले आहेत आणि त्यांच्या व्यथा ह्या भारतीय व्यथा आहेत। त्या भारताचा जे प्रतीक आहे अशोक स्तंभ, ते अशोक स्तंभ इथे बसवण्यात येण्यासाठी ते उपोषणास बसलेले आहेत। त्यामुळे या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी आणि त्वरित अशोक स्तंभ बसवण्यात यावा अशी मागणी आम्ही आपल्या माध्यमातून करत आहे। परंतु हे करत असताना जर आपण नाही केलं तर नक्कीच आम्ही सर्व बांधव एकत्र येऊन, महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधव एकत्र येऊन आझाद मैदान येथे नक्कीच आम्ही आंदोलन करू। कार्यकर्त्यांची प्रकृती एवढी खालावलेली आहे तरी यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, ते कशामुळे काय तुम्हाला काय वाटतं? मुळात या आंदोलनाकडे लक्ष देताना राज्य सरकार दिसत नाही। दलित कार्यकर्ते उपोषणास बसलेले आहेत, त्यांच्याकडे जाणीवपूर्वक बेदखल त्यांना करण्यात आलेला आहे। यामुळेच त्यांची प्रकृती कळवलेली आहे। परंतु मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी लवकरच राज्य सरकारशी बोलण्याचा प्रयत्न करून यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू आणि जर होत नसेल तर आपण स्वतः आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करू। मी आपल्या बरोबर आहे।